घेतली असं सांगितलं असतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून विचारांची गट निर्माण झाली. एकाचं म्हणणं आहे की अजित पवारांसोबत आपण सत्तेत जावं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की भाजप सोबत आपण सत्तेत जावं. अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे, बरोबर ना? मी शरद पवार साहेबांना ओळखतो, जवळजवळ त्यांच्या बरोबर मी रोजच असतो. संसदेमध्ये, राज्यसभेत त्यांच्या आणि माझं जागा बसण्याची ही बाजूलाच, आम्ही एकत्रच बसतो. की बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे. मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा, त्यानंतर धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत, घाबरून पळून गेलेले, त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार नाहीत. आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करताय, कोण करताय? नाही, या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला, गौतम अडाणींचं नाव घ्या ना तुम्ही कशाला लाजताय? बघा, गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात, महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात. कोण? गौतम अडाणी, ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं, ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली, ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर, हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे. हे गौतम अडाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का? हे गौतम अडाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का? हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का? हे गौतम अडाणी म्हणजे सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का, की जे या राजकारण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत? काय आहे? एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे, तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार, महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार, आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणवून घ्यायला. राऊत साहेब, या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार, सुप्रिया सुळे वगळता जे अन्य एनसीपी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात, यासाठी कारण अजूनही केंद्रात अजित पवारांच्या गटाला मंत्रीपद नाहीये. प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची ही सगळी तजवीज शरद पवार कसरत सुरू असल्याचं म्हटलं. अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही, कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला, मला वाटतं 6 खासदारांमागे एक, तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे, पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असते, फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे. मी जसं काल म्हणालो, दिल्लीमध्ये पवार साहेबांच्या मला विचारला प्रश्न, मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं, गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये, तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्धवजींच्या नजरेला नजर भिडवण्याची. मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही, कारण मी पाप केलंय, माझं मन मला खात आहे. नाही, पण राऊत साहेब, शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं. मला वाटत नाही. काल सगळे खासदार मी पवार साहेबांच्या बंगल्यावर पाहिले, मी स्वतः पाहिले. काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे, बाळासाहेब ठाकरेंनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो.
जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेईमानी करतात असं मी समजतो. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न चालू आहे तुमच्यासमोर नाही. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असेल ही दुधारी तलवार आहे. पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही, राहील असं मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. तुम्ही प्रत्येक या जगामध्ये असे जे राज्यकर्ते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला. मग हिटलर असेल, असद असेल, सद्दाम हुसेन असेल, इदी अमीन असेल, सगळ्यांचाच अंत शेवटी लोकांच्या हातून होतो आणि यालाच मी लोकशाही मानतो.